काल रविराज साबळे यांनी दिल्लीमध्ये त्यांना आंदोलनासाठी जायचं होतं. त्यासाठी ते शांततेच्या मार्गाने त्यांचं जे आंदोलन निघले होते त्या आंदोलनामध्ये 5 ते 6 जण त्यांचे मित्र होते. अशातच पोलिसांनी त्यांना पकडलं आणि त्याला अटक केली. संविधानाने आपला अधिकार दिले आंदोलन करण्याचा आणि ते कोणीच रोखू शकत नाही. पण सध्या पोलिसाची दमदाटी त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. त्या व्हिडिओमध्ये आतमध्ये 2-3 पोलीस आणि बाहेरचे 2-3 पोलीस त्याचं गतडं धरून त्यांना मध्ये वाटताना तो व्हिडिओ एक व्हायरल झाला. याच्यावरूनच या पोलिसांचं काम काय आहे, गुंडापासून सर्वसामान्य जनतेचं संरक्षण करणे हेच त्यांचं काम आहे. आज तसं काही आपल्याला पाहायला भेटतच नाही. गुन्हेगारी वाढले, गुन्हेगारीला आणखी पाठबळ दिले पोलिसांनी, ते त्यांचं काही वाकड करू शकत नाही. पण जो शेतकऱ्याच्या बाजूने काहीतरी मुद्दे मांडीन आणि जो व्हिडिओ काढीन त्याच्याच बोकंडी हे पोलीस गेले. आणि सकाळी पण 6:15च्या टायमाने आज एक व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओमध्ये असं दिसलं का पोलिसाचा ताफा हा रविराज साबळे पाटील यांना अटक करण्यासाठी आला आणि अटक करण्यासाठी सज्ज वॉरंट लागतं ते पण त्यांच्याकडे नव्हतं. याच्यावरून आपलं असं वाटलं खरंच आपलं ही लोकशाही नसून आता ही हुकुमशाही झाली. पोलिसांनी जे काम इमानदारीने करायला पाहिजे तसं काही करीत नाही. अनेक ठिकाणी बलात्कार आले, आजोका पण दोषी बाहेर तसेच फिरतात, त्यांना पोलिसांनी कधी पकडलं नाही. आणि जो सर्वसामान्य पोरग जो आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात ते हे सर्वचे सर्व रविराज साबळे पाटील यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू राहिले. हे सर्व आपल्याला आता व्हिडिओच्या माध्यमातून दिसू राहिले. आता ही हुकुमशाही ही दिवसेंदिवस वाढणार आहे आणि अशी जे प्रत्येकाच्या डोंगरावर असेच पोलिसांचे दांडे खावा लागणार आहे. जोपर्यंत आपला युवा परिवार हा एकत्र येणार नाही तोपर्यंत असंच अन्याय आणखी वाढत चालणार आहे. ही जे पोलिसांची नंगटशाही इतकी भयानक वाढली, कोणी कुठं आंदोलन करा त्यांचे पहिलं फक्त राहतो लाठीचार्ज. ते जनतेला प्रेमात सांगत नाही आणि प्रेमानं सांगितलं तर जग जिंकतं, पण तसं काहीच नाही. याच्यावरून मित्रांनो सर्वांनी रविराज साबळे याला सपोर्ट द्यायची गरज आहे. आज खरोखर जो माणूस निस्वार्थी मनाने लोकांसाठी कायम नेहमी भांडत असतो लोकांसंग, त्या माणसाला आज सपोर्टची गरज आहे. आणि आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आपण रविराज साबळेच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहा. आणि त्याचा जो बुलंद आवाज आहे तो असाच आजोका आवाज बुलंद कसा झाला पाहिजे, त्याच्यामुळे सर्वांनी त्याला सपोर्ट करा.